35व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही भूमी आहे परिवर्तनाची, ही भूमी आहे परिवर्तनाची, ही भूमी आहे समतेची, ज्ञानाची आणि मानवतेची, जिथे अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला आणि सत्याचा प्रकाश पसरला. मी शीतल मेश्राम सर्वांना सांगू इच्छिते, आम्ही एक लघु नाटक तयार केलेले आहे. त्याचे शीर्षक आहे नवीन पंढरपूर दीक्षाभूमी. त्याच्यात भाग घेणारे बालकलाकार, त्यांचे नावे बाबासाहेब आदेश पकिड्डे, रमाई श्रावणी पकिड्डे, कौरकी विंजल वंजारी, अशोक आदेश पकिड्डे, सुकेशनी पूर्वी वाघमारे, गौतमी शमिका वाघमारे आणि आजी उर्मिला उके. चला तर टाळ्यांच्या गडगडाटमध्ये बघूया नवीन पंढरपूर दीक्षाभूमी. साहेब 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 ऐका ना साहेब. हा काय आहे? साहेब मी बोला ना, काय म्हणता? एक बोलू का? अगं बोल रामू, अशी का घाबरतेस? बोल. साहेब मला बोल ग रामू. मी म्हणते सर्वजण पंढरपूरच्या यात्रेला जातात, मला पण पंढरपूरला घेऊन जा ना साहेब. पंढरपूर? काय आहे रामू त्या पंढरपुरात? अगं तो कसला देव जो माणसांमध्ये भेद करतो आणि माझ्या समाजाला निचतेचे भावनेने बघतो. रामू, मी त्याला देव मानत नाही ग. रामू, तुला सांगू का? अगं आपला समाज एवढे हाल अपेष्ट सहन करत आहे, त्यांना स्वाभिमानाने जगता येत नाही. या समाजात माणसांना हक्क नाही की स्त्रियांना हक्क नाही. माझा समाज उष्टी अन्न खातो, गावोगावी फिरत आहे. क्षणावर ते पोट भरतात, तेही त्यांना भरता येत नाही. ज्या समाजाने ज्ञानाचे दारे बंद केले, मंदिरात जाणे बंद केले, असा हा समाज बिना पैसे देऊन मोल मजुरी करून घेतली. कित्येक पिढ्यानपिढ्या त्यांचे शोषण होत आहे. बस आता. नाही रामू, मी माझ्या समाजाला त्यांचे पूर्ण हक्क मिळवून देईल. आणि रामू, तू मला म्हणतेस ना? रामू मला सांग, अशा देवाजवळ जाऊन काही उपयोग नाही ग. मी तुला नवीन पंढरपूरला घेऊन जाईल. तो असा पंढरपूर जिथे कोणीही केव्हाही कोणाला कोणाची मनाई नसणार, असा पंढरपूर मी निर्माण करेन रामू, की सर्व एकत्र येऊन आपल्या समाजाला नवी दिशा, नवा उमंग, नवा चैतन्य आणि सतत प्रेरणा देणारा पंढरपूर असेल ग तो. वा साहेब, किती छान, किती सुंदर असणार हो तो पंढरपूर. हो ना रामू, मी तुला सांगू का? मी लहानपणी शाळेत असताना मला खूप तहान लागली होती ग. मी मास्टरांना तसे सांगितले. त्यांनी चपराशाला बोलविले आणि त्याच्या कानात काय सांगितले मात्र माहीत नाही. तो मला दूर घेऊन गेला. एका कोपऱ्यात माठ होते. तांब्याने पाणी घेऊन ते माझ्या ओंजळीत टाकले. रामू, मला ओंजळ देखील नीट करता येत नव्हती ग. मी कसा बसा हाताच्या ओंजळीने पाणी प्यालो. बघ रामू, मला शाळेत पाणी प्यावयाचं सुद्धा मनाई होती ग. तो कसला देव, त्याला लहान मुलांची देखील दया येत नाही रामू. बापरे, हा केवढा मोठा घोर अन्याय. हो ग रामू, तुला काय वाटतं? अशा पंढरपूरला जाण्यापेक्षा जो पंढरपूर माणसाचा दुरावा कमी करणारा पंढरपूर असेल, तो तर तुला नक्कीच चांगला वाटेल ना. हो हो साहेब, अगदी बरोबर बोललात तुम्ही. ज्यांच्यासाठी रात्रदिवस एक करून क्षणोक्षणी लोकांचे अपमान सहन करतात तुम्ही. तुम्हाला जसं समाज परिवर्तन करायचं आहे ना, तसाच समाज होईल. तुम्ही ना अजिबात घरात काय आहे काय नाही, काय काय चाललंय याची अजिबात काळजी करू नका. मी बघेल ना ते सर्व. आणि हो, तुम्ही मला नव्या पंढरपूरला मात्र नक्की घेऊन जाल ना? हो हो, मी नक्कीच तुला घेऊन जाणार ग. काही वर्षानंतर धम्मपरिवर्तनानंतरचा काळ. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या जीवाचं रान करून रक्ताचं एकही थेंब न सांडता एवढी मोठी क्रांती घडवून आणली. आणि ती क्रांती म्हणजे बाबासाहेबांनी म्हटले होते की जरी जन्म घेणे हे माझ्या हातात नाही, पण मी जरी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाही. आणि ते विधान सत्य झाले. 14 ऑक्टोबर 1956ला
लाखोंच्या संख्येने डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आमचे बाबा आणि एकच साहेब बाबासाहेब त्यांनी धम्मदीक्षा दिली. दीक्षाभूमीला एक नवविवाहित जोडपं येतं. ते काय संवाद करतात ते तुम्ही ऐका. अबाबा, ही केवढी गर्दी. युद्धापासून बुद्धाकडे, धर्मापासून धम्माकडे, ईश्वरापासून नीतीकडे, मंदिरापासून विहाराकडे, प्रार्थनेपासून वंदनेकडे, जपापासून तपाकडे, ब्राह्मणापासून विषमतेकडे, नरकापासून कल्याणाकडे, मिथ्यापासून सम्यक दृष्टीकडे जगणे शिकवले. म्हणून अशोक, बाबांमुळेच तू इंजिनियर झालास आणि मी डॉक्टर आहे रे. हो, अगदी तुझं म्हणणं खरं आहे ग. स्वतः मात्र रमाई मातेने एकही दिवस सुखाचा काढला नसेल रे. पण आजच्या भारतीय स्त्रिया त्यांच्याच त्यागामुळे शिकून मोठमोठ्या पदावर स्वाभिमानाने खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. हो ना, हे सर्व आपल्या बाबांची पुण्याई आहे ग कोरकी. मी खरंच तुला सांगू का, आतापर्यंत आपण जे काही मिळवले ते आपल्या बाबांच्या परिश्रमाने ना. आपल्यावर तशी परिस्थिती येऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र असणं आवश्यक आहे ग. हो ना अशोक, तू खरं बोलतोयस. कारण जिकडे तिकडे आपलेच लोक एकामेकापासून दूर होत आहेत. याचा फायदा विरोधक घेत आहेत. म्हणून अशोक, आपल्याला भान असायला हवा. हो, अगदी तुझं म्हणणं बरोबर आहे. अरे, बाबांनी आपल्यासाठी एवढे संघर्ष करून त्यांचं तावडीतून सोडवलं. आता त्यांना आपल्या तावडीत कसं घेता येईल हे ठरवले पाहिजे, नाही तर काहीच खरं नाही. अगं, पहिले सरळ पोटात वार करायचे, पण आता वार पाठीत मारतात. तेवढ्यात कौरकीच्या मैत्रिणी दिसतात आणि उभे होऊन एकमेकांना जय भीम म्हणतात. जय भीम. अरे अशोक, यंदा दीक्षाभूमीवर खूप गर्दी आहे रे. हो ना गौतमी, अगं आपल्या बाबांनी केलंच आहे गा आपल्यासाठी. आपण त्यांना विसरता कामा नये. हो ना अशोक, बाबांना डिस्ट्रिब्युटरची नोकरी मिळाली होती. पण बाबा म्हणालेत, मी ते घोडपट जर का गळ्यात बांधली तर माझ्या कोट्यवधी बांधवायचे कार्य मग कोण करेल. सांग त्यांना आपली किती काळजी होती. हो ना, त्यांच्यामुळे आज मी हायकोर्टात जज आहे आणि मी लोकांना न्याय देते. केवळ माझ्या बाबांमुळेच ना. हो ना, खरंच आहे. तेवढ्यात अशोकचे लक्ष म्हाताऱ्या आजीकडे जात असते. ती बघा आजी, तिच्या हातात एवढी पुस्तक दिसते. हो ना, चला आपण तिला भेटूया. आजी, आजी, जय भीम. भीम. हा बाळांनो, माझ्या लेकरांनो, बोला की. कुठून आलात आजी तुम्ही? मी लातूरवरनं आली रे. आजी, तुम्हाला चालूनही होत नाही तरीही एवढ्या दुरून? हो रे बाबा, माझ्या बाबासाठी मी दरवर्षाला येते. जोवर माझ्या जीवात जीव आहे तोवर मी दीक्षाभूमीला येणारच की र. आजी, हे काय आहे हातात तुमच्या? हे संविधान आहे लेकरा. हे माझ्या बाबांनी लिवलेला. यामुळेच तर आपण सगळे स्वाभिमानाने जगत आहोत रे. आजी, ही पुस्तक तुम्ही वाचाल? नाही रे बाबा, मला कुठं म्हातारीला वाचता येतं. माझा नातू आहे तुमच्यासारखा, त्यासनी देईन ती पुस्तक वाचायला. दरवर्षी इथून मी पुस्तक नेत असते. पण यावेळी मी माझ्याकडे खूप पैका जमवला होता, म्हणून मी माझ्या बाबाचं संविधान घेऊन जात आहे लेकरा. ज्या संविधानाने आपला सारं जग चालतंय रे. हां, आणि ती मनुस्मृती माझ्या बाबांनी जाळली तेव्हा कुठं आम्हा स्त्री जातीला स्वातंत्र्य मिळालं र. चला बाळांनो, येते मी. जय भीम. जय भीम.
कोरकी कोरकी हे हसा नको ना आपल्याच कॅरेक्टर असतं कशाला नवीन पंढरपूर दीक्षाभूमीला कोटी कोटी प्रणाम. चला तर संकल्प करूया. हा नवा मार्ग नवा मार्ग जबाबदारीचा आहे. जबाबदारीचा आहे. केवळ आम्ही पोटाचे पाईक बनू नाही पोटाचे पाईक बनून नाही तर आपल्या प्राप्तीचा निदान 20वा हिस्सा 20वा हिस्सा या कामी लावू. या कामी लावू. आणि आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालणार. जसे तथागताने 5 बंतेंना दीक्षा दिली आणि ते धम्माचा प्रचार प्रसार त्यांनी केला आणि धम्म कसा आहे हे सांगितले. बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय धम्म आदी कल्याण मध्यम कल्याण आणि शेवटीही कल्याण. त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने आपल्या धम्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला होता. हो ना. तशीच आपण ही आपली यंत्रणा तयार करूया. बाबांच्या मार्गाने जाऊया. खरंच माई रमाई नवीन पंढरपूर दीक्षाभूमी खूप प्रेरणादायी आहे ग. जय जय भीम.